नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यात जमलेले हिंदू बांधवांनो, हिंदू भगिनींनो, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या मार्गासाठी, महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी, महाराष्ट्रात 20 तारखेला विधानसभेत इलेक्शनच्या टायमाला प्रचंड बहुमताने कुठलं सरकार येईल, कुठलं सरकार निवडून येईल, हे महाराष्ट्रात गोरगरीबावर भ्रष्टाचार, जनतांवरनी अत्याचार, हिंदू राष्ट्रीय बनवायचं भाग्येश्वर धाम हे पण करतं. संपूर्ण महाराष्ट्रात इकडं चर्चा तिकडं चर्चा, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा इतका माहोल गरम चालला. हिंदू बांधवांना, हिंदू मी महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांसाठी आणि लाखोंच्या मावळ्यांसाठी आणि तरुणांचं मी रक्त सळसळ करतो, एक मार्गदर्शन करतो, एक तरुणांचं एक गॅजेशन मी बनवाय बघतोय. आता महाराष्ट्रात कटेंगे तर बटेंगे हे शब्दाचा लई वापर त्याला योगी आदित्यनाथ बुलडोजरने केलं. मग ही टिप्पणी, ह्या टिप्पणीची हे कोणाला भाषांची तोड गावली. कटेंगे तर बटेंगे, आपण काटलं तर बटेंगे, असं काटलं तर बटेंगे, कटेंगे तर बटेंगे, नेक रहेंगे तो एक रहेंगे, नेक रहेंगे म्हणजे एक राहिलं तर एक होईल, आणि वाटलं तर आपल्याला काठी नापून, असं योगी आदित्य उत्तर प्रदेश बुलडोजर बाबा, हिंदुत्व के शेर, हिंदुत्व की छबी, त्यांची छबी योगी आदित्यनाथ, एक चांगदेव भाऊ जाधव, एक सामान्य कार्यकर्ता, जनतांसाठी रील्स बनवणारा, गोरगरिबांसाठी भाषणं करणारा, तमाम जनतेवरती भ्रष्टाचार होतो, गोरगरीब मरते. आता महाराष्ट्रातल्या इलेक्शनची तयारी चालली, माझी पार्टी येईल का, ह्याची पार्टी येईल, माझं सरकार आल्यावर हे चांगलं करीन, तेच चांगलं. बरं, तुमचे महाराष्ट्रातल्या राज्यात प्रचंड मतं 20 तारखेला कळेलच, कोणाचे सरकार येईल, कोणाचं काय होईल. 20 तारखेला आपल्याला निवडणूक झाल्यावर कळलं, निकाल येईल. महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगतो, युवकांना सांगतो, माझ्या माता माऊलीला, हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींना पण सांगतो, मी महाराष्ट्रात स्ट्रॉंग सरकार बनवा. तुम्ही गोरगरीबावर येणारी पिढी, ती पिढी येणारे भ्रष्टाचार होते, अत्याचार होते, गोरगरिबांना न्याय मिळत नाही. उद्धव ठाकरेची सभा कुठं होते? उद्धव ठाकरेची सभा होती इथं आपलं सांगोलमध्ये, तुफान गर्दी. त्या सभेला उद्धव ठाकरेला सभा करायला लागले. त्या टायमाला बोलले, हे करेन ते करेन मी, काही सकाट कोण करत नाही. उद्धव ठाकरेंनी सभा केली, या सभेला त्यांच्या गर्दी होती उद्धव ठाकरे. पण आपले महानेते, आपलं राजसाहेब ठाकरे, याने चीफ मनसेचे इतके मोठे महान लीडर राजसाहेब ठाकरेंनी वादा केला, महाराष्ट्रातली इसर आमच्याकडे एकदा देऊन बघा. महाराष्ट्रात मनसेला आपण सत्तेवर आणायला पाहिजे, महाराष्ट्रातला मनसेला आपण सत्तेवर आणायला पाहिजे, राजसाहेब ठाकरेला आपण महाराष्ट्रात सत्तेवर आणायला पाहिजे. आणि सामान्य कार्यकर्ता चांगले भाऊ जाधव, राजसाहेब ठाकरेंचा फॅन, महाराष्ट्रातले यामेने चीफ राजसाहेब ठाकरेचा फॅन चांगले भाऊ जाधव, महाराष्ट्रातले भाषण करणारा, महाराष्ट्रातले राजकारणातले घडामोडी जाऊ का, राजसाहेब ठाकरेंचा टॅटो वाघावानी वाघ, टायगर, दडकाळे वाघ, लाखो महाराष्ट्रातल्या आया बहिणी, लाखो तरुणांच्या दिलातने राज करणारे राजसाहेब ठाकरे, आपले महाराष्ट्रातले यामेने चीफ मनसे, असे महाराष्ट्रातले महालीडर राजसाहेब ठाकरे. त्यांच्या भाषणाला जिथं जाईल तिथं साहेब जाईल, तिथं जाईल तिथं मार्केट जाम होते, सभेला गर्दी होती, तुफान पब्लिक येते, तुफान समर्थक येते. साहेब भाषण चांगलं करतं, गोरगरिबांसाठी, हिंदुत्वासाठी ज्यावेळेस मुद्दे घेते. ही लाऊडस्पीकरचा मुद्दा आहे. समजा तुम्ही रस्त्यावर नमाज पडता, इकडं नमाज पडता, लाऊडच्या भोंग्याने काय हिंदू देवतांना, ह्यांच्या आपल्या ठेवारमध्ये दिवाळी म्हणा, ही सण म्हणा, रामभूमी सांगितलं लाऊडस्पीकर. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणलं, माझे सरकार आल्यावर मी लाऊडस्पीकर काढीन, त्यावेळेस उद्धवनं काढलं नाही. मग ज्यावेळेस हनुमान चालीसा मोठ्याने तिथं पडेल, आमचे राजसाहेब ठाकरे याने चिपनी जेवढी मामले घेतलेले, महाराष्ट्रातले एक सामान्य कार्यकर्ता चांगले भाऊ जाधव, जनतांसाठी मेलं तर चालेल, जनतांसाठी माटे. तरुणांसाठी मी सांगतो, तुम्ही त्यामिनी सरकार, तुम्हाला कुठली सरकार निवडून आणायची हे तुमच्या हातात आहे. कोणाला मदत करायची, कोणाला नॉमिनेट करायचे. चांगदेव जाधवनं नवीन रील्स बनवल्या, नवीन भाषणं केली. आता महाराष्ट्रातली जनतानं, महाराष्ट्रातल्या तरुणाने, महाराष्ट्रातल्या युवकांनी, महाराष्ट्रातल्या आया बहिणीनं, लाखोनी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातली जनताने मला सपोर्ट करायला पाहिजे. तुम्ही मला नॉमिनेट करायला पाहिजे, तुम्ही मला जनताने परफॉर्म करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत, कान्याकोपऱ्यापर्यंत माझा आवाज पडवा. ही भाषा नाही का, गोरगरीब मरतोय, गरीबावर अत्याचार झाला, ही ज्याला लवकर कारवाई होत नाही, मोठ्याला काय झालं तर लगेच कारवाई होती, पोलीस ॲक्शन घेते, ते मोठ्याला काय झालं तर मीडिया जाते, ही जाते सगळी प्रेसवाली जाते. ते मग त्यांना काय झालं तर गरीब मारायला लागला, कुठं भ्रष्टाचार व्हायला लागला, ह्याला मारला, इकडं मारपीट, तिकडं मारपीट, गरीबाला न्याय मिळत नाही, गोरगरिबांची दखल घेत नाही. शेतकऱ्या बांधवांचे, ह्यांची बांधवांचे सगळे मरतंय, ते मरतंय. आता समजा या लाडक्या बहिणीला एवढं पैसे वाटप केलं, आता 2400 रुपयाला तेलाचा डबा झाला, इकडं द्यायचं आणि इकडं काढायचं. लाडक्या बहिणीला द्यायचं आणि भाऊजीकडून काढायचं, लाडक्या भाऊजीला द्यायचं आणि बहिणीकडून काढायचं. महाराष्ट्रात हे घटना चालली. त्या जय हिंद, जय महाराष्ट्र.